हॅलो एव्हरीवन. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये पुढचे काही मल्टिपल चॉईस क्वेश्चन आपण सॉल्व करणार आहे. काय आहे बघा, ए पार्टिकल P is moving in a circle of radius r with a uniform speed v. C is the center of the circle and AB, capital AB, is a diameter. When passing through B, the angular velocity of P about A and C are in the ratio. काय सांगितले बघा, particle P is moving in a circle of radius r with a constant that is uniform speed v. त्या सर्कलचा सेंटर C असा आहे आणि AB हा डायमीटर आहे. When passing through point B, the angular velocity of P about A and C are in the ratio. समजा आपण हा सेंटर विचारात घेतला, हा ए पॉईंट आहे, हा बी पॉईंट आहे. बी या ठिकाणची व्हॅलॉसिटी व्ही बार असं लिहिणार आपण. अबाउट ए आणि अबाउट सी त्याच्या अँग्युलर व्हॅलॉसिटीचा रेशो काय असेल असं विचारलेलं आहे. बघा, स्पीड कॉन्स्टंट आहे, ओमेगा इक्वल टू व्ही बाय 2r लिहिता येईल ओमेगा ए बद्दल, आणि ओमेगा सी बद्दल काय लिहिता येईल, व्ही बाय आर असं लिहिता येणार आहे. सी भोवती फिरत असेल तर आर एवढी रेडियस, ए भोवती फिरत असेल तर 2r एवढी रेडियस येणार आहे. म्हणजे WA बाय WC इक्वल टू आपणाला 1:2 एकास 2. यातला बी पर्याय जो आहे तो करेक्ट आहे. बी ऑप्शन आहे तो करेक्ट आहे. नेक्स्ट बघा काय सांगितलेलं आहे. Two particles of equal masses are revolving in circular paths of radii r1 and r2 respectively. With the same speed. With the same speed, the ratio of their
centripetal forces. Forces is दोन पार्टिकल आहे, मास प्रत्येकाचं सारखंच आहे आणि हे रोटेट होत असताना वेगवेगळ्या रेडियस ऑफ ऑर्बिटमध्ये रोटेट होणार आहेत. पहिल्यासाठी R1 आहे, दुसऱ्यासाठी R2 आहे, मात्र त्यांचा स्पीड आहे तो सारखाच आहे. तर त्यांच्या सेंट्रिपिटल फोर्सचा रेशो जो आहे तो काय असेल असं विचारलेलं आहे. mv²/r पहिल्यासाठी दुसऱ्यासाठी mv सारखंच आहे, इन्व्हर्सली म्हणल्यानंतर R2/R1 असं आपणाला लिहिता येईल. करेक्ट आन्सर ए असं लिहिता येईल बघा आपणाला. नेक्स्ट बघा, a particle moves with a constant angular velocity in a circle during the motion its पार्टिकल कॉन्स्टंट अँग्युलर वेलॉसिटीनं सर्क्युलर मोशनमध्ये आहे, त्याचा अर्थ तो UCMमध्ये आहे, युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये आहे. तुम्हाला 4 वेगवेगळे पर्याय दिलेले आहेत. एक पर्याय आहे एनर्जी इज कॉन्झर्व्ड, दुसरा आहे मोमेंटम इज कॉन्झर्व्ड, तिसरा आहे एनर्जी अँड मोमेंटम बोथ आर कॉन्झर्व्ड आणि चौथा आहे नन ऑफ दी अबोव इज कॉन्झर्व्ड. बघा, पार्टिकल जर सर्क्युलर मोशनमध्ये असेल, समजा ए या ठिकाणी आहे, त्याची वेलॉसिटी आपणाला या पद्धतीनं दाखवता येईल किंवा मोमेंटम आहे तो mv1 बार mv2 बार. म्हणजे मोमेंटम काय कॉन्स्टंट असणार नाही, कारण व्हेक्टर क्वांटिटी आहे. एनर्जी इक्वल टू काय, हाफ mv². हाफ आणि m स्केलर आहे, हाफ तर कॉन्स्टंटच आहे. व्ही जरी वेक्टर असला तरी त्याचा वर्ग काय येणार आहे, स्केलर. म्हणजे आणि पुन्हा काय, एनर्जीचे स्केलर क्वांटिटी. त्यांनी म्हटलेलं आहे कॉन्स्टंट अँग्युलर वेलॉसिटी म्हणजे लिनियर स्पीडसुद्धा कॉन्स्टंट आहे, म्हणजे एनर्जी काय असणार आहे, कॉन्झर्व्ड, कॉन्स्टंट असं आपल्याला म्हणता येणार आहे. नेक्स्ट बघा, when a body moves with a constant speed, when a body moves with a constant speed along a circle, तुम्हाला पर्याय दिलेले आहेत बघा. नो वर्क इज डन ऑन इट, पहिला पर्याय. नो ॲक्सलरेशन इज प्रोड्यूस्ड इन द बॉडी. नो फोर्स ॲक्ट ऑन द बॉडी. इट्स वेलॉसिटी रिमेन्स कॉन्स्टंट. आता लास्ट तर असू शकत नाही, वेलॉसिटी रिमेन्स कॉन्स्टंट. वेलॉसिटी अलॉंग टेंजंट असल्यामुळं जरी UCM असेल तर स्पीड कॉन्स्टंट, मात्र वेलॉसिटी कॉन्स्टंट नाही. त्यानंतर नो फोर्स ॲक्ट्स ऑन द बॉडी, बॉडी गोल फिरत असेल तर सेंट्रिपिटल फोर्स ॲक्ट होणारच आहे. नो ॲक्सलरेशन इज प्रोड्यूस्ड, ॲक्सलरेशन निर्माण होणारच आहे, सेंट्रिपिटल ॲक्सलरेशन आहे. आणि पहिला जो आहे तो काय बघा, करेक्ट आहे, नो वर्क इज डन ऑन इट. त्याचं कारण
बॉडी सर्क्युलर मोशनमध्ये असेल त्याची डिस्प्लेसमेंट जी आहे ती अलॉंग टेंजंट असणार आणि फोर्स आहे तो टुवर्ड दी सेंटर अलॉंग द रेडियस, आणि दोघांमध्ये अँगल आहे तो 90. वर्क डन म्हणजे आपल्याला माहिती आहे FS cos थीटा असं आहे, म्हणजे फोर्स आहे, डिस्प्लेसमेंट आहे, मात्र cos 90मुळं वर्कडन जे आहे ते 0. सर्क्युलर मोशनमध्ये जे काय वर्कडन आहे ते काय असणार आहे, नेहमी 0 असणार आहे. नेक्स्ट बघा, a body of mass m moves in a circular path. With uniform angular velocity, the motion of the body has constant. वेगवेगळे पर्याय दिलेले आहेत. एक म्हणजे ॲक्सलरेशन दिलेलं आहे. इथं आपण बघितलं की ॲक्सलरेशनची डायरेक्शन जी आहे ती टुवर्ड दी सेंटर आहे, म्हणजे ॲरो सतत बदलणारा आहे, म्हणजे ॲक्सलरेशन कॉन्स्टंट नाही, वेक्टर क्वांटिटी आहे. वेलॉसिटीची डायरेक्शन अलॉंग टेंजंट आहे, त्यामुळे ती वेलॉसिटीसुद्धा काय होणार आहे, सतत बदलणार आहे, म्हणजे कॉन्स्टंट नाही. मोमेंटम वेलॉसिटीच्या डायरेक्शनमध्ये तोही कॉन्स्टंट नाही. आणि कायनॅटिक एनर्जी दिलेलं आहे, इट इज अ स्केलर क्वांटिटी. या अगोदर आपण डिस्कस केलेलं होतं, म्हणजे डी करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट बघा, काय सांगितले बघा, द रेशो ऑफ angular speeds of minute hand and hour hand of a watch is. घड्याळामध्ये जो काय तास काटा, मिनिट काटा, सेकंद काटा आहे, त्यातल्या मिनिट काटा आणि तास काटा जो आहे त्यांच्या अँग्युलर स्पीडचा रेशो विचारलेला आहे. आपल्याला माहिती आहे मिनिट हँडसाठी लिहायचं असेल तर एका रोटेशनमध्ये तो 2π एवढा अँगल जाणार. कुठलाही काटा, कुठलाही मिनिट हँड, सेकंड हँड, आवर हँड, एका रोटेशनमध्ये 2π एवढाच अँगल जाणार आहे. आणि त्याला लागणारा वेळ आहे तो TM, पिरियॉडिक टाईम. पिरियॉडिक टाईम जर आपण घेतला तर तो आपल्याला काय मिळणार बघा, 1 आवर मिळणार आहे, 1 तास मिळणार मिनिट काट्यासाठी. जर आपण आवर हँड घेतला तर 2π/TH, तास काटा असेल तर त्याला 12 तास लागणार आहेत. किती लागणार आहेत, 12 तास. मग यांचा रेशो पाहिजे आपल्याला, WM/WH करायचं असेल तर काय येणार बघा, 12:1 असं मिळणार आहे, म्हणजे करेक्ट आन्सर आहे ते C असं आहे. लक्षात आला का बघा आपल्या. नेक्स्ट बघा,
A particle is moving in a horizontal circle with constant speed. It has constant. चार पर्याय दिलेले आहेत. पार्टिकल सर्क्युलर मोशनमध्ये आहे, ज्याचा स्पीड कॉन्स्टंट आहे, म्हणजे UCMमध्ये आहे. तर चार पर्याय दिलेले आहेत. व्हेलॉसिटी कॉन्स्टंट असेल का? नाही. अलॉंग टेंजंट सतत बदलणार. ॲक्सलरेशन कॉन्स्टंट असेल का? नाही. डायरेक्टेड टुवर्ड दी सेंटर मात्र ॲरो सतत बदलणारा आहे. कायनेटिक एनर्जी कॉन्स्टंट आहेच आणि डिस्प्लेसमेंट ती सुद्धा कॉन्स्टंट नाही, अलॉंग टेंजंटच असते. म्हणजे करेक्ट आन्सर सी. नेक्स्ट बघा. The angular speed of a flywheel making 120 revolutions per minute is. अँग्युलर स्पीड विचारलेला आहे तुम्हाला. 120 रिव्हॉल्युशन पर मिनिट म्हणजे फ्रिक्वेन्सी दिलेली आहे. n इक्वल टू 120 RPM रिव्हॉल्युशन पर मिनिट. त्याला 60 डिव्हाइड केलं की RPS असं मिळणार आहे, ते म्हणजे 2 येणार आहे किंवा हर्ट्जमध्ये. ओमेगा इक्वल टू 2πn असं लिहिता येणार आहे. 2π × 2 म्हणजे 4π रेडियन पर सेकंद. करेक्ट आन्सर डी. 4π रेडियन पर सेकंद हे त्याचं करेक्ट आन्सर असणार आहे. नेक्स्ट बघा. A particle is moving on a circular path with constant speed. Then its acceleration will be. पर्याय दिलेत बघा. एक आहे 0, दुसरा आहे एक्सटर्नल रेडियल ॲक्सलरेशन, तिसरा आहे इंटरनल रेडियल ॲक्सलरेशन, रेडियल म्हणजे अलॉंग द रेडियस, आणि चौथा आहे कॉन्स्टंट ॲक्सलरेशन. आपल्याला माहिती आहे की ॲक्सलरेशन जे आहे ते अशा पद्धतीनं आहे. इंटरनल रॅडियल काय एक्सटर्नल रॅडियल, तर काय येणार आहे इंटरनल रॅडियल ॲक्सलरेशन. जर याचा आपण ॲव्हरेज ॲक्सलरेशन घेतलं तर ते 0 येणार आहे. या सगळ्यांचे बेरीज केले की आपल्याला काय मिळणार आहे 0. फक्त ॲक्सलरेशन विचारले म्हणजे इंटरनल रॅडियल ॲक्सलरेशन असं त्याचं करेक्ट आन्सर आहे बघा.
नेक्स्ट बघा, a particle revolves round a circular path. Circular path. The acceleration of the particle is. पर्याय बघा काय आहेत. पार्टिकल सर्क्युलर पाथवरती आहे आणि त्याच्या ॲक्सलरेशनबद्दल आपल्याला वेगवेगळे पर्याय विचारलेले आहेत. बघा दिलेले आहेत, त्यातला एक सिलेक्ट करायचा आहे. अलॉंग द सर्कम्फरन्स ऑफ द सर्कल, अलॉंग टेंजंट, अलॉंग रेडियस, आणि चौथा आहे 0. सर्क्युलर मोशनमध्ये पार्टिकल असेल तर त्याचं ॲक्सलरेशन कसं असणार आहे, अलॉंग द रेडियस, टुवर्ड द सेंटर, किंवा त्याला रॅडियल किंवा सेंट्रिपिटल असं नाव दिलेलं आहे. नेक्स्ट बघा, a particle moves in a circle of radius 25 centimeter at 2 revolutions per second. The acceleration of the particle in meter per second square is. पार्टिकल सर्क्युलर मोशनमध्ये आहे, त्या सर्कलचे रेडियस 25 सेंटीमीटर आहे आणि त्याच्या रिव्हॉल्युशन जे आहे ते एका सेकंदाला 2 आहेत, म्हणजे फ्रिक्वेन्सी 2 आहे. तर त्याचं ॲक्सलरेशन मीटर पर सेकंड स्क्वेअरमध्ये किती असेल, आर ओमेगा स्क्वेअर म्हणजे आर इंटू 4 पाय स्क्वेअर एन स्क्वेअर. आर बघा मीटरमध्ये 0.25 येणार, 4 इंटू पाय स्क्वेअर, एन 2 आहे त्याचा वर्ग 4 येणार, 25 चौक 100 म्हणजे 1 येणार, 4 पाय स्क्वेअर मीटर पर सेकंड स्क्वेअर. असं करेक्ट आन्सर सी असं आपल्याला मिळणार आहे. नेक्स्ट बघा, an electric fan has blades. Fan has blades of length 30 centimeter as measured from the axis of rotation.
from the axis of rotation if the fan is rotating at 1200 rpm, revolution per minute. The acceleration of a point on the tip of the blade is about acceleration, सेंट्रिपिटल ॲक्सलरेशन असणार आहे. उत्तरामध्ये मीटर पर सेकंड स्क्वेअर असं दिलेलं आहे. आत्ताचाच फॉर्म्युला वापरणार आहे आपण r × 4π² n². r बघा 30 सेंटीमीटर म्हणजे 0.3 मीटर येणार आहे × 4π² आणि n बघा किती दिलेलं आहे 1200 rpm आहे. n 1200 डिवायडेड बाय 60 म्हणजे किती येणार आहे बघा 20 rps येणार आहे. आणि याचा वर्ग केला की काय येणार आहे 400. a = आता π² ॲप्रॉक्सिमेटली आपण त्याची व्हॅल्यू 10 घेणार आहे. π² ॲप्रॉक्सिमेटली व्हॅल्यू 10 घेणार आहे. किती येणार बघा म्हणजे 12×4 = 48 बघा बरोबर आहे का. .3 × 4 × π² × n² याची व्हॅल्यू बघा a = 12×4 = 48 केला तर किती येणार आहे हे मीटर पर सेकंड स्क्वेअर म्हणजे 4800च्या जवळचं म्हणजे 4740 म्हणजे करेक्ट आन्सर आहे ते बी असं आहे. 4740 असं त्यांनी दिलेलं आहे. आपण π² ॲप्रॉक्सिमेटली 10 घेतलेलं आहे त्यामुळे आन्सर जे आहे ते थोडं जास्त येणार आहे ते 4800 असं आहे. नेक्स्ट बघा the force required to keep a body in uniform circular motion is. The force required to keep a body in uniform circular motion इज कुठला असणार आहे फिक्स आहे सेंट्रिपिटल फोर्स. पर्याय दिले आहे सेंट्रिफ्युगलच्या विरुद्ध ज्याची डायरेक्शन अवे फ्रॉम दी सेंटर आहे त्याला सेंट्रिफ्युगल म्हणतात. रेझिस्टन्स नन ऑफ दी अबव म्हणजे ए आन्सर करेक्ट आहे. नेक्स्ट बघा a particle of mass m is executing uniform circular motion.
on a path of radius on a path of radius r if काय आहे बघा, if p is the magnitude of its linear momentum, the radial force acting on the particle is, वेगळे फॉर्म दिलेले आहेत, पी एम आर, आर एम बाय पी, एम पी स्क्वेअर बाय आर आणि पी स्क्वेअर बाय आर एम. सेंट्रिपिटल फोर्स ॲक्ट होणार आहे युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये असलेल्या पार्टिकलवरती. लिनियर मोमेंटममध्ये एक्सप्रेस करायचं आहे. फॉर्म्युला आहे सेंट्रिपिटल फोर्सचा एम व्ही स्क्वेअर बाय आर. आता याला आपण काय करणार बघा, एमनं मल्टिप्लाय करणार, डिव्हाइड करणार, म्हणजे एम स्क्वेअर व्ही स्क्वेअर अपॉन एम आर येणार. एम व्ही म्हणजे काय येणार आहे बघा, मोमेंटम, त्याचा स्क्वेअर होणार म्हणजे पी स्क्वेअर बाय एम आर, म्हणजे करेक्ट आन्सर आहे ते डी असं आहे. नेक्स्ट बघा, a particle moves in a circular orbit. Under the action of a central attractive force attractive force inversely proportional to the distance r, the speed of the particle is पर्याय दिलेले आहेत. प्रपोर्शनल टू आर स्क्वेअर, इंडिपेंडंट ऑफ आर, प्रपोर्शनल टू आर, प्रपोर्शनल टू 1/r. प्रॉब्लेम काय आहे, द पार्टिकल मूव्स इन अ सर्क्युलर ऑर्बिट अंडर द ॲक्शन ऑफ ए सेंट्रल अट्रॅक्टिव्ह फोर्स which is proportional to the distance r, which is inversely proportional to the distance r. म्हणजे आपणाला f proportional to 1/r, f equal to k by r असं लिहिता येणार आहे. मात्र याच्यामधला स्टँडर्ड फोर्स आपल्याकडे आहे, काय आहे, एम व्ही स्क्वेअर बाय आर असा आहे. दोन्ही बाजूचा आर जर कॅन्सल झाला तर याच्या स्पीडबद्दल काय लिहिता येते बघा, एम व्ही स्क्वेअर इक्वल टू के असं लिहिता येणार.
मास कॉन्स्टंट आहे, के कॉन्स्टंट आहे, म्हणजे स्पीड जो आहे तो या आरची काहीही संबंध राहिलेला नाही, म्हणजे इंडिपेंडंट ऑफ आर असं लिहिता येणार आहे. नेक्स्ट बघा, नेक्स्ट बघा, द मॅक्झिमम रेंज of a gun on horizontal terrain is 16 kilometer. If G equal to 10 meter per second square, what must be the muzzle velocity of the shell. काय सांगितले बघा, तुम्हाला मॅक्झिमम हॉरिझॉन्टल रेंज दिलेली आहे 16 किलोमीटर, जीची व्हॅल्यू 10 आहे. तर त्याला ज्या गतीनं तो शेल जो आहे, तोफगोळा जो आहे, ज्या गतीनं टाकलेला आहे ती गती विचारलेली आहे. आपणाला आर मॅक्झिममबद्दलचं इक्वेशन आहे u²/g असं आहे. आर मॅक्झिममबद्दलचं इक्वेशन आहे u²/g. u² इक्वल टू g इंटू आर मॅक्झिमम येणार आहे. जीची व्हॅल्यू 10 आहे. हे 16 किलोमीटर आहे, त्याचं मीटरमध्ये करणार आपण 10⁻³ असं होणार. u² इक्वल टू 16 इंटू 10⁻⁴ असं होईल. u इक्वल टू 4 इंटू 100 म्हणजे 400 मीटर पर सेकंद असं आपणाला या ठिकाणी ॲन्सर मिळणार आहे. येते का लक्षात बघा.